नमस्कार मित्रमंडळी, सोमसिद्ध ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला सर्वांना जय श्रीराम. तर आत्ता मी आज थोडंसं मला वेळ होता, म्हणजे आज काही काम वगैरे नाही, कार्यक्रम नाही. सध्या इतके कार्यक्रम चालू आहे. मी घरीच नव्हतो, मी नुसतं बाहेर गावी होतो. नुसते पुण्याला चक्र होतो, त्या श्रीरामपूर काही पुढे नुसतं बाहेरच होतो मी गावं. ह्या महिन्यात हा महिना पूर्ण जाम झाला होता माझा, आणि त्यामुळे मी काही ब्लॉग पण नाही बनवू शकलो, मी एंटरटेन नाही करू शकलो तुम्हाला, त्यामुळे सॉरी. आता काय नाही, आता येते मधून ब्लॉग पाहत राहा आणि मस्तपैकी आम्हाला सपोर्ट करा. आणि मी आता आलो होतो आपल्या भाजीपाल्याकडं. तर हा बघा, इथं आपण हे काहीतरी वेगळे, माझ्याचं नाव नाही माहिती. हा पालक आहे, हे वांगे आपले. आणि हे बघा वांग्यात झाडं काय मोठे झाले, नुसते फुलं बिलं वगैरे लागले. हे बघा फुलं, काय सुंदर त्यांनी फुलं लागलेले गाला. हे बघा, असं फुल असतं वांग्याचं. आणि काटे सुद्धा यायला सुरू झालेले आहे. बघा काटे याला पण आलेले आहे, याला अजून काटे नाही उठले, ज्याला आपण आलेले. याला तर दोन आलेले, 2 ठिकाणी. हे बघा 2, खाली पण 1 आहे आणि याला 1 आहे, याला 2 आहे. असे आपले वांग्याचे झाडं. इकडे यांना नाही आले अजून, याला नाही आलं, याला नाही आलं, याला नाही आलं, याला नाही आलं. तिकडं आपल्या मिरच्यांकडे पण जाऊ आपण, त्याच्या आधी आपण ते एवढं सगळं पाहून घेऊ. आणि इकडं आपण ते हे केलेले काय म्हणतात त्याला, टमाटे. हे एक टमाटर खराब झाले यार आपले. बा घाण खराब झालंय, हे खराब झाले. हे बाकी सगळे चांगले. हे किती सुंदर आहे बा, मस्त पैकी. त्याला टमाटे पण इतके आले ना. हे बघा टमाटे, मी भरपूर दिवसानंतर मी इकडे आलो आहे. आणि आपण खाली ती मेथी वगैरे टाकलेली आहे. आणि इकडे खाली काहीच नाही, इकडे खाली तिकडे टाकावं लागेल, पण फार गबळ झालेले. असं वाटतं गवळ काढावं लागणार आहे. आणि इथं कसं काय गहू आलं इथं. बघा काय सुंदर टमॅटोचं झाड. आणि हे इकडं आपले मिरच्याचे झाडं. मिरच्याच्या झाडांना काय झालं काय माहिती, मिरच्याचे झाडं वाढले नाही आणि त्याच्यात हा वेलकॉमचा तरी उतारलाय. आणि हे इकडे एक आपलं वांग्याचं झाड आहे, ते आपण काय झालं काय माहिती, याला मिरच्याच नाही लागली अजून कशालाच. फार छोटे झाले यार झाड, मिरच्याचे झाडच वाढले नाही म्हणजे. इकडं पण आहे. आणि हे काहीतरी वेगळं आहे, याचं मला नाव नाही माहिती. आणि अजून याचं नाव नाही माहिती. बघा दोन्ही सारखेच आहे, पण ते पण टमॅटोचं झाड आहे. हो, आणि काकांचा गहू पाहतो मी, काय सुंदर मस्त असा हे झालेलं आहे. सगळीकडं असं आता उगलेलं आहे मस्त सगळीकडून. तर पब्लिक आता आपण आहे ना, एक गुलाबाचं झाड लावायचं आपल्याला. ते इथलचं झाड हे लावायचं आहे. तिकडं मी चाललो आता सध्या, खड्डं खांदू, मग त्याला घ्यायला येईल परत. इथंच खड्डं खांदायचं आता, इथं खांदायचं, इथंच लाव उगल मस्त पैकी. इथंच लावायचं मग, इथंच लावून चालू फिक्स जागा. आता खाली बसतो आता, इथंच मोठं खांदावं लागणार आहे. तर पब्लिक आता आपलं खड्डा खांदून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. हे बघ एवढं खोल खांदलेलं आहे आपण. एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो. हे बघा एवढं बस झालं, पर झालं. आणि आपलं तर झाड आहे पपईचं, याची पण माझ्या कमरे एवढी हाळी झालेली, कमरे एवढं झाले, मोठं झाले तरी. ते कोण आहे काय माहिती, तिकडं बोलणी खेळते भाजी. गुलाबाचं झाड कधी सोमने आली पण माझे. काय ग सोमने,
कुठं चालली तू? हा पाईप आणायला. ओके झाड घेऊन पटकन. तर आता आपण आणलेले गुलाबाचं झाड तर इथं लावावं लागेल. ते आता पटकन घेऊ आणि त्याला लावून टाकून इथं हळूहळू काढावं लागेल. ते पिशवीचं पण लगेच काढून लगेच लावू. तर पब्लिक आता आपल्या सगळी हे पण झाडाला आळं केलं आहे. हे आपण केलं आहे, आपण केलेलं आहे, नीला पण केलेलं आहे गुलाबाच्या झाडाला. आणि प्लास्टिकची पिशवी काढून आणि आपले हे पपईचं झाड पहा काय मस्त मोठं झालेलं आहे. हे बघा काय सुंदर मोठं झालेलं आहे. आपण चाललेलो आहे घरी. आपला मुरघास त्या दिवशीचा मुरघास आला होता आपला. तर तो मुरघास सुद्धा पण हे झालेला आहे, काय म्हणता याला, भरून झालेला आहे. आणि सचिन काकांचा सुद्धा भरला आहे. आणि आता आपण त्याचं आहे जस्ट. आणि आता गोठ्यात घेऊन जाऊ आपण घरी. मस्तपैकी पत्रे बित्रे लावून झालेले एकदम काम. मी त्या दिवशी वायरमनचं काम करत होतो. वायरमनचं पण काम आहे ना, त्या दिवशीच मी केलं. कारवडी इथं आहे. आणि आपली गौरी किती मोठी झाली पहा आपली. आणि नंतर ना आणि ही आपली आपण आहे ना माझ्या काकांना दिली होती काय. तर ह्या गाईला त्यांच्याकडे पण आता चारा नाही, त्यामुळं त्यांना ते म्हणे की तुम्ही गाय घेऊन जा. आपण आलो गाय घेऊन आपली. त्यांना दिली होती. त्यांनी मस्त तब्येत वगैरे केली, सुंदर केली गाय. नेमकं तिचं काय आहे, ती पाणीच पित नाही येडी. पाणी काल ठेवलं, पाणी पित नाही येडी. आता परत सोडतो तिला आणि पाणी पाजतो, पिती का नाही पाहू. आणि आपली पांढरी काय ह्या दोघींचे फुल भांडणं होता. हिला पण ताण लागली माझ्या अंदाजे. चल मला जाऊ दे तिकडे. प्यायला लागली काय पाणी माझ्या अंतीला सकाळची पाणी. हा आणि ते सकाळी जायचे ना काका कामाला जातं ना दुकानात, तर ऑफिसला जाताना. तर ते काय करायचे, सकाळी लवकर पाणी पाजायचे. तिला लवकर पाणी प्यायची सवय. ती लवकर पाणी पिते सकाळी 11 वाजताच. हां आता बरोबर 11 वाजलेले. पिती पाणी, पी बाई पी. रात्री मी किती वेळा सोडलं तिला. गॅस नाही झालं म्हणजे ती पाणीच नाही पिली. तिला अर्थ रात्री नाही पीत पाणी. एकदा तिला जर गायांमध्ये सोडलं ना तिला बरोबर सवय होऊन जाईल पाणी प्यायची. आता सगळं गायांना पाणी पिली काढून भरली टाकी. ही गाय पण पाणी पिली, पांढरी पण पिली. ह्याला काय खायला आलं इकडं. हिला नाही खायचं वाटतं, हिला खाऊ देत नाही, खायचं नाही. मस्त नाही काय म्हणते, मस्त नाही मागून मला हे करते. मग चोळ म्हणून बरं बाई चोळतो तुम्ही म्हणता तसं. शिंग किती भारी आहे ना. असे होऊन असे होणार आहेत दोन्ही पण. हाय मारू नको. हे नुसतं मारत भोय मोठे काय. अरे बा आमचा हत्तीडा पहिलवान येतं पहिलवान. तेव्हा मारलं तिला. आता मी सुरू करतो आपला काम. एकदम हळू उठावं लागलं. इकडे फोनला चार्जिंग सुद्धा चालू होतं, त्यामुळे आता आपलं काम जारी ठेवू. तर पब्लिक आता आपली रूम एकदम स्वच्छ झालेली, क्लीन. वर हे पाका हे असं आहे ना, म्हणजे याला असं झाकलेलं नाही ना आपण, त्यामुळे एकदम कसं तरी दिसतं. आपण लवकरच फर्निचर सुद्धा करणार आहे. आणि खाली पण झालेलं आहे सगळं आपलं आवरून.
इकडं सुद्धा तुम्हाला हे असं कॅमेऱ्यात दिसतंय का? इथं सगळं स्वच्छ आहे. कॅमेऱ्यात तसं दिसतंय तुम्हाला. तिथं थोडासा कचरा आहे, तो स्वच्छ झाला का ओके होऊन जाईल. आणि आता पाहुणी पण यायला पाणी प्यायला गेलेली आहे. रिद्धी इथं दूध पिती, ही पण पाणी पिऊन आली आत्ता. दूध फुल एकदम पिऊन झालेलं आहे यांचं. मंगळी माझ्या शेजारी आली माझ्यापाशी. चोळ म्हणती मला ती. मला मंगळी फार आवडती बरं का. मंगळी आता हिची तब्येत होईल. अरे ती जी होती ना ती काय तिला खाऊ नव्हती देत चार. आणि ना एक कुट्टी भरायला माणूस आला होता आपल्याकडं. तो म्हणे आम्हाला खारबुडी लागतं म्हणे गावरा. आहे ना मग त्यांना तसे देऊन टाकल्या. म्हणलं सांभाळा फक्त. तर म्हणे हो म्हणे. की त्यांचा चारा होता. आपल्या इथं कसं आहे चालणार ना आता जागा नाही ना आपली इथे एवढी. तो काय करतो हे पण कामावाला येतो कधी येत नाही. त्याची त्याला समजत नाही काय चालू आहे. तो थोडंसं गेलेलं आहे. एवढा शिकलेला आहे ना, इतका शिकलेला आहे का बस. ही बिल्डिंगचं काम करीत आहे मंदिर. कोण सांगेल त्याला. हे बघा ही माझ्यापाशी आली लक्ष्मी. कसा कानावर मुरघास काढताय चौघीच्या चौघी. चला मग आवरा पटकन. मग आपण आश्रमात जाऊ थोड्या वेळाने बर का. सर्वज्ञा लवकर काढा. सर्वज्ञा लवकर काढा. बघा ये राधे कशी मार आता नको आत्ता नाही मारायचं. ती म्हणली असं. ती म्हणते की आता व्हिडिओ काम चालू आहे. जो मी आला होता व्हिडिओमध्ये जो कोणी पाहिलं तर मला बोलतील असं छोटा काय आणायचं नाही असं म्हणणं आहे. बघ राधे मी तुला सांगतो मारायचं नाही कोणाला. राधे मारू नको कोणाला बरं का. हिच्यासोबत मागच्या वर्षी फार वाईट झालं होतं. तिचं वासरू जन्मल्या मरून गेलं होतं थोडीशी. आणि ते वासराचे पाय ना हे बघा हे असे पाय हे पूर्ण असे वाकडे झाले होते. वाकडे तिकडे होते एकदम उलटे पालटे. वासरू पोटातच मरून गेलं होतं. तिला जास्त तकलीफ झाली होती. या वर्षी तिचं तसं हे नाही. तिला रोज आहे ना काय एकदम असा भरडा एकदम दाबून तिला सगळं भेटतं. त्यामुळे काही नाही तिचं टेन्शन. चला आता आपण आश्रमात जायची पण तयारी करावं लागेल आपल्याला. आश्रमात जायचंय. समोर झोपलेला आहे पब्लिक तिथे क्रिकेट खेळत होते. माधू क्रिकेट खेळता का. अगर तू पलीकडे बॉल गेलेला आहे तर आपण आजचं ब्लॉगिंग करू. तर तुम्हाला पब्लिकचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका लगेच करून टाका. आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. शिवरात्र. जय श्रीराम. बाय. झोप आता.